नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आषाढी एकादशी संपल्यानंतर आपल्याला अनेकांना वेध लागतात, ते म्हणजे श्रावण मासाचे. श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढी अमावस्या येते. या अमावस्येलाच गटारी अमावस्या किंवा आषाढी अमावस्या असे म्हणतात. या अमावस्येलाच दीप अमावस्या देखील असे म्हणतात. या अमावस्येला दीप अमावस्या या नावाने ओळखले जाते. गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे. या सणाला मेजवानी आणि उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा सण देखील म्हटलं जातं. या अमावस्यानंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो. श्रावण महिन्यात जास्तीत जास्त शिवांचे पूजन केले जाते. यामुळे या महिन्यात मांसाहार खाणे टाळले जाते. आता आपण पाहूया आषाढी अमावस्येची तिथी आणि मुहूर्त. तर या अमावस्येला दर्श अमावस्या देखील म्हटले जाते. यंदा ही तिथी 4 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असल्याने या दिवशी दिव्यांची पूजा आवर्जून केली जाते. आता आपण पाहणार आहोत आषाढी अमावस्याचा शुभ मुहूर्त. आषाढी अमावस्या 4 ऑगस्टला 2024 रोजी आहे. या दिवशी रवी पुष्य योगाचाही योगायोग तयार होत आहे. या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात. तसेच दान करून पितरांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे 3 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:50 ही अमावस्या सुरू होईल. तर 4 ऑगस्ट 2024 रोजी ही अमावस्या 4:42 संपेल. यावर्षी 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होणार आहे. या दिवशी काय करायचं तर स्नानदान करायचं आहे. पहाटे 4:20 ते 5:02 आपण स्नानदान करू शकतो. या अमावस्येचा अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12 ते दुपारी 12:45 रवी पुष्य योग आहे सकाळी 5:44 ते दुपारी 1:26 आता आपण पाहूया आषाढी अमावस्येचं महत्त्व. आषाढी अमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे हे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते. त्यामुळेच या दिवशी श्रीकृष्णासह भगवान शंकरांची पूजा देखील केली जाते. आषाढी अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पितृतर्पण, पिंडदान, आयनगान आणि गायत्री पाठ यासारखे विविध विधी देखील केले जातात. या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून जरी संबोधत असले तरी या अमावस्येला धर्मशास्त्रात दिव्यांच्या पूजनाने विशेष महत्त्व सांगितले जाते. आषाढ महिन्याच्या या शेवटच्या दिवशी असलेल्या अमावस्ये दिवशी दीपपूजन केले जाते. तर हे दीपपूजन कसे करायचे याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. आता आपण पाहूया की दिवा पूजन कसे करायचे. या दिवशी संध्याकाळी आपण सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून ठेवायचे आहे. दिव्यांची आरास मांडून ठेवायची आहे. आपल्या रूढी, परंपरा, पद्धती यांच्या मागे काहीतरी एक विचार दिलेला असतो. तो आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं. आपल्या जीवनातील अंधकार, आजारपण, आळस दूर होऊन उत्साह आणि आरोग्य यांचा प्रकाश उजळू दे हा संदेश सांगणारा हा दीप अमावस्येचा सण असतो. याप्रमाणे आपण गौरीला जसे वस्त्र परिधान करतो तसे काही जण दिव्याला वस्त्र परिधान करत असतात. पण हे असे न केलेलेच बरे. कारण का आपण ज्यावेळेस दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस हे थोडीफार रिस्की ठरते. त्यामुळे आपण कधीही या गोष्टी न केलेल्या बऱ्या. ही एक गोष्ट त्या दिवशी टाळलेली बरी. तर मैत्रिणींनो, आपण आता पाहूया की कशा पद्धतीने आपण दिव्याचं पूजन करायचं आहे. दीप अमावस्येच्या संध्याकाळी आपण ज्या ठिकाणी दिवा मांडणार आहोत त्या ठिकाणी आपण ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. देवघरासमोर किंवा देवघराशेजारी आपण ही पूजा मांडू शकतो. आपण ती जागा पुसून झाल्यानंतर त्या ठिकाणी एक छान पाट मांडायचा आहे. पाटावर नवे वस्त्र अंतरायचे आहे. पाटाच्या खाली आणि आजूबाजूने आपण रांगोळी काढायची आहे आणि अक्षता ठेवून सर्व दिव्यांची आरास आपण व्यवस्थित मांडून घ्यायची आहे. त्यानंतर आपण दिव्यात तेल आणि वाती घालायच्या आहेत. यानंतर हळद कुंकू लावून आपण दिव्यांचं पूजन करायचं आहे. फुले अर्पून आपण दिव्यांची आरास करून घेऊ शकतो.
यानंतर आपल्याला दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. यानंतर हात जोडून आपण शुभं करोती म्हणायची आहे आणि शुभं करोती म्हणून झाल्यानंतर दिव्यासमोर बसूनच आपण अशी प्रार्थना करायची की आयुष्यातील सर्व अंधकार निघून जाऊ दे, प्रकाशाने आमचे आयुष्य उजळू दे, अशी प्रार्थना आपण करायची आहे. या प्रकारे आपण दीपपूजन करायचे आहे. दीपपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की डिस्क्रिप्शन चेक करा आणि त्याप्रमाणे साहित्य घेऊन तुम्ही देखील दीपपूजन करा. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.